सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, वाजले सकाळचे 5:45 आणि मी इथे आलो आहे फुलं काढायला, सकाळच्या देवपूजेला लागणारी फुलं. तर या चाफ्याच्या झाडावरती एक 8 ते 10 मला चाफे भेटली आहेत. आज संध्याकाळपासून रात्रीपर्यंत पाऊस पण लागत होता, तर त्यामुळे सगळीकडे नुसतं ओलं 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 झालं आहे. छान असं वातावरण आहे, सकाळचं प्रसन्न असं वातावरण आहे. रात्री पाऊस पण भरपूर लागला. रात्रीच्या पावसाने सगळीकडे ओलं ओलं झालं. या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसानसुद्धा झालं आहे, कारण सध्या सुगीचे दिवस आहेत आणि भात कापणी किंवा झोडपणी वगैरे सगळं चालू आहे. तर अशातच पाऊस लागला आणि सगळ्यांचं नुकसान केलं आहे. आणि हे सगळं बघून खूप वाईटसुद्धा वाटतं, कारण हे शेतकऱ्यांची मेहनत असते. गेल्या 4-5 महिन्यापूर्वी त्यांनी भात लावणी, पेरणी हे सगळं करून हे आता कापणीचे दिवस आले आणि अशातच पावसाने थैमान म्हटलं, त्यामुळे त्यांना मिळणारं पिकाचं खूप मोठं नुकसान झालं. म्हणजे त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळतच नाही असं होतं. आणि यासाठी कुठे माणूसच जबाबदार आहे, कारण या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळेच ह्या पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. तर बऱ्यापैकी फुलं भेटली आहेत. अस्तराची फुलं आहेत, चाफ्याची आहे, कलमी जास्वंदीसुद्धा भेटली आहे. तर बघूया, अजून थोडी जास्वंदीची फुलं राहिली, कारण ही कमी पडतील वाटतं देवपूजेसाठी. तर आता आमची जास्वंदीवर अजून काही फुलं आहेत, तर ती मी काढतो आहे. ही आम्ही रस्त्याच्या संपूर्ण कडेला बाजूला, म्हणजे आमच्या घराच्या समोर तिकडे जास्वंदीच लावल्यात. भरपूर जास्वंदीची झाडं लावली आहेत, कारण आम्हाला फुलंसुद्धा भरपूर मिळतील म्हणून. घराच्या परिसरात जागा कमी असल्यामुळे झाडांची झाडं गचडी झाली आहे. म्हणजे सुपारीची झाडं पण एकदम जवळ झाली आहेत. त्यातच सगळ्या झाडं लावली आहेत. हा गोल्डन दुरांचा लावला आहे, त्यामुळे अशी झाडांची अशी गचडी झालेली आहे. हे पांढऱ्या पांढऱ्या दिसतात त्या मिरच्या आहेत, छोट्या छोट्या मिरच्या खूप लागल्या बघा. मिरच्याच्या झाडांना किती मिरच्या लागल्यात, छोट्या छोट्या मिरच्या. छान वाटतात बघायला. हे बघा, त्या मिरच्यांचा वापर तर आम्ही शक्यतो नाहीच करत. हे पक्षी वगैरे खातात. मिरच्या खूप तिखट पण आहेत, पक्षी खातात हे मिरच्या वगैरे. तर फुलं माझी सगळी काढून झालेली आहेत, बऱ्यापैकी फुलं काढली आहेत. कुठे दिसले तर गावच्या ठिकाणी अशी फुलं आपल्याला भरपूर मिळतात, पण मुंबईसारख्या ठिकाणी किंवा शहराच्या ठिकाणी अशी फुलं जरी घ्यायची झाली तर ती विकतच घ्यावी लागतात. कारण जागेअभावी अशा गोष्टी आपण मुंबईसारख्या ठिकाणी करू शकत नाही. या गावच्यासारख्या ठिकाणीच होतात, कारण गावी जागा पण असते आणि आपण त्याला मुबलक प्रमाणात पाणी पण देऊ शकतो, किंवा तिकडचं हवामानसुद्धा त्यांना पोषकच नसतं. तर ही आहेत गोकर्णाची फुलं, पांढऱ्या रंगाची. ही गायीच्या कानाच्या आकाराची दिसतात म्हणून ती गोकर्णाची फुलं म्हणतात. याची देवपूजेसाठी पण आपण उपयोग करतो आणि याचा औषधी उपयोग सुद्धा केला जातो या फुलांचा. तर ही काहीतरी खाते मॅडम. तर एवढी फुलं भेटली आहेत आणि एवढी फुलं बस झाली आजच्या देवपूजेसाठी. अति पावसामुळे याच्या पाकळ्या घालायला लागल्या. बघा, काल रात्री जो पाऊस लागला त्या पावसात याच्या बऱ्यापैकी पाकळ्या घालल्या. तुलाच फक्त चांगली भेटली. हा सोनचाफा.
सोनचाफ्यावर जवळजवळ 15 ते 20 फुलं भेटली. त्यातली थोडी फुलं संध्याकाळच्या पूजेसाठी काढून ठेवली आहेत आणि ही फुलं आहेत ती मी आताच्या पूजेसाठी वापरणार आहे.